Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. आयुष्य तडजोड करून जगायचं का फायनान्शियल फ्रीडम मिळून भरभरून जगायचं हा प्रश्न आणि त्याचं उत्तर दोन्हीही तुमच्याकडेच आहे. पण मी प्रयत्न करणार आहे या ठिकाणी की तुम्ही तुमचं आयुष्य तडजोड करून न जगता कसं फायनान्शियली फ्री होऊन जगू शकता याच्याबद्दल मी बोलणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नावाचं बटन जरूर दाबा. तुमच्या आयुष्यामध्ये खूप व्हॅल्युएबल फायनान्शियल ज्ञान या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न मी करत आहे. नमस्कार मित्रांनो, आकाश गोंदावले. मागचे 23 वर्ष झालं फायनान्समध्ये काम करतो आहे आणि मागच्या 12-13 वर्षापासून लोकांना फायनान्शियल लिटरसी या विषयावरती मार्गदर्शन करण्याचं काम करतो आहे. खूप साऱ्या लोकांच्या आयुष्यामध्ये खूप आमूलाग्र बदल या चॅनलच्या माध्यमातून किंवा या आर्थिक साक्षरतेच्या माध्यमातून झालेला आहे. तुमच्या आयुष्यात तो होत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये चेंज इज विजिबल किंवा बदल दिसायला लागला ह्या चॅनल पाहिल्यापासून असं नक्की टाईप करा, जेणेकरून अजून लोकांनासुद्धा इन्स्पायर तुमचं जे काही कमेंट आहे ते करू शकेल. मित्रांनो, आयुष्यावर तडजोड करून जगायचं की फायनान्शियल फ्रीडम मिळवायची या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्यायचं आहे. हा व्हिडिओ संपल्यानंतर मला चॅट बॉक्समध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अनेक लोकांची स्वप्न किंवा रियालिटी ही खूप वेगळी असते. बघा, आपल्यापैकी खूप साऱ्या लोकांना जगभर फिरायचं आहे, जग अनुभवायचं आहे, वेगळे अनुभव घ्यायचे आहेत, वेगळे प्रदेश बघायचे आहेत, पण फक्त बजेट नाही आहे म्हणून सगळं अडतं आहे. तुमच्यापैकी किती लोकांना जगभर फिरायची इच्छा आहे, भारतभर फिरायची इच्छा आहे किंवा वेगवेगळ्या प्रदेशांना व्हिजिट करायचं, वेगवेगळ्या लोकांना भेटायचं, वेगवेगळ्या भाषा कशा बोलल्या जातात, काय त्यांचं कल्चर आहे हे जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, सुप्त इच्छा हे खूप साऱ्या लोकांच्या डोक्यात असते, पण हे मला मिळणारच नाही अशी तुमची भावना होते आणि मग तुम्ही त्याचा विचार करत नाही. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला किती लोकांना हे ट्रॅव्हल करायचं अख्खं जग, महागड्या गोष्टी विकत घ्यायच्या आहेत. किती लोकांना वाटतं की मर्सिडीज घेतली पाहिजे, BMW घेतली पाहिजे किंवा चांगल्या लक्झरियस कारमध्ये फिरलं पाहिजे, विथ सेफ्टी फिरलं पाहिजे, स्वतःकडे असली पाहिजे, ड्रायव्हर असला पाहिजे. किती लोकांना वाटतं. नुसतं वाटणं महत्त्वाचं नाही, त्याच्याबरोबर कृती करणं पण गरजेचं आहे. जर तुम्ही ती कृती केली तर रिझल्ट मात्र 100% येणार. बरेचसे लोक म्हणतात की नाही सर, आमच्या नशिबात नाही आहे किंवा एवढं काय आमचं भाग्य नाही आहे. तर मी साधं सोपं म्हणेल की कृतीला फळ आहे. जी तुम्ही कृती करता त्याला फळ आहे. कर्मसिद्धांत वगैरे बऱ्याचशा भानगडी आहेत किंवा श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये म्हटलं होतं, वडेवर. माझं सिंपल मत आहे, एक चांगलं नशीबवाला आणि एक वाईट नशीबवाला 25व्या मजल्यावरनं उडी मारली दोघांनी, तर रिझल्ट काय येईल? कृती त्यांनी उडी मारण्याचं काम केलं, 25व्या मजल्यावरनं मारण्याचं काम केलेलं आहे. कृती केली, रिझल्ट दोघांचाही सेम येईल. नशीब चांगलं आणि वाईट इथं काहीच करू शकत नाही. सेम थिंग, जर तुम्ही फायनान्शियल राईट ॲक्शन्स घेतल्या तर तुमचं नशीब, तुमची पत्रिका, तुमचं शिक्षण, तुमचं काम काहीच करू शकणार नाही. फायनान्शियल राईट ॲक्शन तुम्हाला त्या उंचीवरती त्या गोष्टी मिळवण्यामध्ये 100% मदत करा. तर ॲक्शन रिझल्ट देते. तुम्ही ॲक्शनच नाही घेतल्या राईट, तुमच्याकडं भरपूर कमाई आहे, भरपूर नशीब चांगलं आहे, तरी काही नाही करू शकत. मी असं म्हणतो की एक पेपरात येणारं शिक्षण, एक वापरात येणारं शिक्षण आहे. पेपरात येणारं शिक्षण मार्क देईल, चांगले मार्क्स पडतील, पण वापरात येणारं शिक्षण तुम्हाला एक चांगलं जीवन जगायला नक्की देईल. महागड्या गोष्टी तुम्हाला किती लोकांना घ्यायच्यात? कुटुंबाला चांगलं जीवन द्यायचं आहे, छोटंसं घर आहे, मोठं घ्यायचं आहे, EMI, रेंट आणि बिल्स, महिन्याच्या सुरुवातीला पैसे संपतात, इच्छा असूनही पूर्ण काही करू शकत नाही. म्हणजे खरं सांगायचं तर रियालिटी सांगते आहे की बाबा काहीच होऊ शकत नाही आणि स्वप्न मात्र फार मोठी आहेत. आणि ही जर स्वप्न मग तडजोड करूनच जगायचं का? असंच सगळं काय करायचं? फिरायला जायचं, जम्मू काश्मीर बघायचं आहे, ताजमहल बघायचा आहे, वडेवर बघितलं असेल खूप साऱ्या लोकांनी. काय काय करायचं आहे, पण पैसे नाही आहेत म्हणून तुमच्यापैकी किती लोक थांबलेली आहेत? बरं, लगेच येणार ते जादू होणार का व्हिडिओ संपल्यानंतर? नाही होणार. पण एक छोट्या छोट्या ॲक्शन्स जर तुम्ही घेतल्या तर आयुष्य मात्र डेफिनेटली वेगळ्या उंचीवरती तुम्हाला घेऊन जाऊ शकतं. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे नक्की काय? तर फायनान्शियल फ्रीडम म्हणजे श्रीमंत असणं नव्हे, तर मनाला हवं ते निवडण्याचं स्वातंत्र्य मिळणं. मी हमेशा म्हणतो की फायनान्शियल फ्रीडम म्हणायलाच नाही पाहिजे, तर टाईम फ्रीडम, तुमचा वेळ तुमच्यासाठी तुमच्या पद्धतीने जगण्याची मुभा तुम्हाला मिळणं म्हणजे फायनान्शियल फ्रीडम. टाईम फ्रीडम म्हणूयात. पैसा काय देतो? तो टाईम फ्रीडम देतो. आता मन मारून कामाला जात आहे, इच्छा काय वेगळंच काहीतरी करायचं, पोराबरोबर गेम खेळायला जायचं आहे, त्याला भरवायचं आहे, त्याच्याबरोबर त्याचं बालपण जगायचं आहे, इच्छा खूप आहे, पण तो वेळ तुम्ही तिथे देऊ शकता नाही. तुम्ही तुमचा वेळ कमवण्यासाठी देताय, तुमची इच्छा नाही तरी पण देताय. मग काय तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम नाही मिळत. मी तुम्हाला टाईम फ्रीडम नाही आहे, मी असं म्हणतो. पण टाईम फ्रीडमसाठी फायनान्शियल फ्रीडम फार महत्त्वाचं आहे. तर श्रीमंत असणं याच्यापेक्षा तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य निवडण्याचा अधिकार असणं म्हणजे फायनान्शियल फ्रीडम. पैसा सारखा विचार पैशाचा,
उरेल का नाही, राहील का नाही, भागेल का नाही, कसं होणार, कसं नाही होणार, असं किती दिवस जगायचं. तो पैशाचा विचार नाहीये. पैशाचा विचार न करता मनशांती आणि मस्त जगताय. हवं तर करण्यास स्वातंत्र्य, करिअर, फॅमिली, पॅशन, प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे निवडता यावी याच्यासाठी हे गरजेचं आहे. फक्त जॉबवरती अवलंबून राहून होणार आहे का? नाही. सिंगल सोर्सवरती राहून होणार आहे. एक उत्पन्नावर अडकून राहण्याची गरज नसणं म्हणजे फायनान्शियल फ्रीडम. पगार आला नाही आला तरी मी जगू शकतो अशी अवस्था. पैशासाठी काम करण्याची गरज नाही अशी अवस्था. काम करायचं नाही असं नाही म्हणत आहे, गरज नाहीये, करू शकता, अडचण नाही. तुम्हाला आवडतं, रुचतं, पसतं म्हणून करणं ही वेगळी गोष्ट आहे. तर आज इतरांपेक्षा वेगळं काहीतरी जगा म्हणजे उद्या इतरांपेक्षा वेगळं आयुष्य जगता येईल. कालपर्यंत जे करत होतात त्यांनी आज उजळलेलं आहे. जर आज चांगला आहे तर कालपर्यंत जे करत होतात तेच करत राहा. पण आज जर चांगला नाहीये, आज जर तो फ्रीडम तुम्हाला मिळत नाहीये, तर आज असं काहीतरी वेगळं करायला लागेल म्हणजे उद्या काहीतरी वेगळं येईल. जे काल करत होतं ते आज करत बसलात तर उद्या पण आजच्या सारखाच असणार आहे, काल सारखाच असणार आहे, हे लक्षात ठेवा. सो फायनान्शियल फ्रीडमचा प्रवास हा छोट्या छोट्या गोष्टींतून सुरू होतो. आता काय आहे फायनान्शियल फ्रीडम मिळवण्याचा फॉर्म्युला? तर साधं सोपं मी म्हणेल की 80% ही तुमचे बिहेवियरल तुम्हाला श्रीमंतीकडे घेऊन जातं. तुम्ही कसं वागता, कसं जगता, तुमच्या सवयी काय, तुमचं वर्तन काय, तुमची निर्णय घेण्याची क्षमता काय, बघा ज्ञान किती आहे यांनी काय फरक पडत नाही. स्किल सेट 20% अँड माइंडसेट 80%. फायनान्शियल फ्री होण्यासाठी तुम्ही युनिव्हर्सिटीतले टॉपर असले पाहिजेत गरज नाही. कॉलेजमधले टॉपर, वर्गामधले टॉपर काही आवश्यकता नाही. जे टॉपर असतात ते गरीबच असतात, माझं असं मत आहे. आणि जे मात्र हां तर ते हे पॉज काढशील तर जे मात्र प्रॅक्टिकल निर्णय घेतात, फार ज्ञान नाहीये पण थंब रूल समजून घेतात. फायनान्शियल फ्रीडमचे थंब रूल काय की समजा मी म्हणतो की म्युच्युअल फंडमध्ये निरंतरता असे SIP करत राहा, वाढवत जा. आणि हे जर तुम्ही केलं याच्यात काही रॉकेट सायन्स आहे? काहीच नाही. अभ्यास आहे? काहीच नाही. तुम्ही एक चांगली इक्विटी स्कीम लॉंग टर्मसाठी निवडली आणि त्याच्यामध्ये कन्सिस्टंटली निरंतरता असे इन्व्हेस्टमेंट केलं, किती चढ आला उतार आला घाबरला नाही, शांत बसलात, काही नाही होत असं म्हणत बसलात तर एक दिवस नक्कीच तुमच्याकडे चांगली वेल्थ बनेल. याच्यात काय कोणतं स्किल लागलं, कोणतं रिसर्च लागलं नाही, माइंडसेट. बाबा आज ना उद्या ही जी परिस्थिती ती बदलू शकते, अशीच नाही राहणार. कोणती वाईट वेळ कायम राहत नाही. करोना कायम राहिला नाही, 2008ची मंदी कायम राहिली नाही, इस्रायल राहिलं नाही, भविष्यात पण अशा घटना येतील त्यावेळी हे कायम नाही राहणार. ही मानसिकतामध्ये डोक्यात फिट करणं. स्किल सेट म्हणेल की यार लय पडलंय, डेटा म्हणेल की यार नाही आता हे वाटूनच होणार आहे, पण त्यावेळेला सुद्धा तुम्ही न विचलित होता थांबणं याच्यासाठी टॅलेंट गरजेचं नाही, तर मानसिकता गरजेची आहे. हां, स्किल सेट गरजेचं आहे गोष्ट निवडण्यासाठी, थोडंफार चांगलं मिळावं याच्यासाठी, पण ती कुठूनही तुम्हाला मिळू शकतं. एक्सपर्टच्या मदतीनं मिळू शकतं. खूप सारे मार्ग आहेत. हे स्किल नसलं तरी तुम्ही वेल्थ क्रिएट करू शकता. श्रीमंतीचा फॉर्म्युला सिंपल आहे, 80% मानसिकता. मग काय मानसिकता असली पाहिजे की बाबा माझ्या पगारातला एक हिस्सा मी वाचवून माझ्या वेल्थसाठी बाजूला ठेवणार. ठीक आहे, निर्णय झाला. आणि चढ येऊ उतार येऊ, चढ आला उतार आला तर मी एकच गोष्ट, मी शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करत नाही, मी लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करत आहे. शॉर्ट टर्ममध्ये मार्केट करेक्ट झालं ही माझ्यासाठी संधी आहे पैसे लावण्याची. मी इमोशनल बेस्ड निर्णय घेत नाही, मी गोल बेस्ड निर्णय घेतो. बस हे 3 वाक्य, काही नॉलेज नाही, ही 3 वाक्य स्वतःला सांगायची, रिपीट ऐका, काही अडचण नाही, आणि निवांत बसायचं, बाकी काही करायचं नाही. हे बिहेवियर. बरेचसे लोक डोळे बंद करून जगतात, असं की बुवा माझ्या आयुष्यात काही वाईट घडणारच नाहीये. त्यांना दिसतंय की आज येतंय, आजच संपतंय, क्रेडिट कार्ड वापरतोय, पर्सनल लोन चालू आहे आणि सगळं काही 1 रुपया शिल्लक राहत नाही. ती रियालिटी जगतच नाही, डोळे बंद करून जगतात की काय होईल भविष्याचं यांना काही घेणं देणंच नाही की यार मी 60 पर्यंत जगलो. बरेचसे लोक तर असं म्हणतात सर उद्याच्याला मेलं तर काय करायचं. मेलं तर हा प्रॉब्लेम नाहीच आहे. मी हमेशा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो मरणं ही रिस्क नाही आहे. जोपर्यंत कमवताय तोपर्यंत मेलात तर रिस्क नाही आहे, पण जगलात, काम नाही आहे 60व्या वर्षानंतर, ठीक आहे, पैसे पण नाही आहेत, आजार पण आलाय आणि त्यावेळे पैशाशिवाय जगणं, कामाशिवाय जगणं फार फार कठीण असू शकतं. डोळे बंद करू नका, डोळे उघडा. रियालिटी स्वीकार करा की माझी फायनान्शियल रियालिटी काय आहे, आपली आर्थिक परिस्थिती काय आहे, प्रामाणिकपणे मान्य करणं हे पहिली टप्पा आहे जर तुम्हाला पुढं ग्रोथ करायची आहे तर. जे आहे ते स्वीकारा. माझ्याकडनं पैसे वाचत नाही, स्वीकारा. मग त्याला काय करता येईल, माझ्याशी संपर्क करा. टेल यू काय काय मार्ग असू शकतात. हां, डिस्कस करा. तुमच्या ज्ञानाने आजपर्यंत अकाउंटचा बॅलन्स वाढलाय का, तुमच्या अक्कल हुशारीने तुम्ही निर्णय घेतलेच फायनान्शियल, काय झालंय त्यांनी, फायनान्शियल ट्रबलमध्ये आहात, मग तुमची अक्कल हुशारी कुठंतरी कमी पडते ते मान्य करायचं. मी माझं मान्य केलं, मग प्रगती झाली. मी जर म्हणलं नाही मीच छान तर नाही होणार.
कोणीही मार्केटमध्ये खूप चांगली लोक आहेत जे तुम्हाला मदत करू शकतात की काय केलं पाहिजे. तुम्ही जिथं आहे तिथून तुम्हाला नाही दिसत आहे पण लोकांना दिसत आहे. इन्कम आणि एक्सपेन्सेस लिहा. सोपं काम करायचं. मी पैसे किती कमवतो, मी पैसे किती खर्च करतो, कुठं कुठं खर्च करतो, कुठं कुठं फुल्ली मारू शकतो. त्याच्यानंतर EMI लोन आणि सेव्हिंग तपासा. काय कर्ज आहे तुमच्यावरती, लिहा ते कर्ज. कोणाकोणाकडे घेतलंय, किती घेतलंय, किती त्याला व्याज दर आहे, किती महिने त्याचे देणं राहिलंय, किंवा कुठं कुठं गुंतवणूक आहे, गुंतवणूक पडली आहे तिकडं 4%नी, इकडं कर्ज भरतोय 12%नी. अशा पण खूप सारे उद्योग आहेत. का तर रियालिटी चेक करतच नाही आपण. सो ह्या सगळ्यांचं करा. आता होऊ शकतं तुम्ही लोनमध्ये, मग काय करायला पाहिजे, तर काय करायला पाहिजे की पहिलं तर लोनमधनं बाहेर पडलं पाहिजे. मग काय लोनमधनं बाहेर पडणार, छोटे छोटे बदल आपल्या आयुष्यात पहिले करा, मग टप्प्याटप्प्याने. तर मोठे काही गोल बनवू नका की उद्याच्या उद्या सगळं लोन नील करेल, उद्याच्या उद्या विषय म्हणतो येईल, अजिबात नाही. एकदम छोटे बदल करायचा प्रयत्न करा म्हणजे तो साध्य होऊ शकतो. स्मॉल चेंज करा. छोटे छोटे बदल टिकतात आणि हळूहळू मोठा परिणाम देतात. रोज कन्सिस्टन्सी ठेवा. निरंतरता ही सफलता की कुंजी आहे. एका दिवसात काहीही घडत नाही. आणि कंपाऊंडिंग वरती विश्वास ठेवा. हे जगातलं 8वं आश्चर्य आहे. इमर्जन्सी फंड तयार करा. सगळ्यात पहिलं तर ह्या इमर्जन्सी फंड नसल्यामुळं करोना काळात खूप सारी लोक कर्जबाजारी झाले. कोणी आजारी पडलं म्हणून खूप सारी लोक कर्जबाजारी झाले. कुणाचा अपघात झाला म्हणून खूप सारी लोक कर्जबाजारी झाले. कुणाची नोकरी गेली म्हणून खूप सारी लोक कर्जबाजारी झाले. मग हे तुमच्या आयुष्यात घडणार नाही असं का विचार करता. नाही घडला हा आनंद आहे. बघा, प्रिपेअर्ड फॉर वर्स्ट आणि एक्सपेक्ट द बेस्ट असं खूप वेळा ऐकलं आपण की वाईटात वाईट गोष्टीसाठी तयार राहा आणि अपेक्षा करा की चांगलं घडेल. जर तुम्ही वर्स्टसाठी प्रिपेअर्ड आहात आणि बेस्ट घडत गेलं तर चांगलंच आहे ना. इमर्जन्सी फंड, अचानक आर्थिक संकट आलं, काही येऊ शकतं, जॉब जाऊ शकतो, ॲक्सिडेंट होऊ शकतो, आजारपण येऊ शकतो, काही होऊ शकतो. सो यू मस्ट हॅव इमर्जन्सी फंड. कोणतीही गुंतवणूक करायच्या अगोदर इमर्जन्सी फंड फार फार महत्त्वाचा आहे. किती असावा, 3 ते 6 महिन्याचा फंड तुमच्याकडं असलाच पाहिजे. 3 महिने मिनिमम आणि आदर्श आहे 6 महिने. 6 महिन्याचा मिनिमम ठेवलाच पाहिजे. डेट स्नोबॉल. आता एकाच दिवशी सगळं कर्ज फेडायचा विचार करणं योग्य आहे का जर तुम्ही कर्जात असाल तर नाही. तर छोटं छोटं कर्ज फोकस करायचं. बघा, मी हमेशा म्हणतो की मोठ्या व्याजाचं कर्ज पहिलं फेडलं पाहिजे आणि बरंच काय. मी त्याच्या नंतर असा विचार केला की मोठ्या व्याजाचं कर्ज हप्ता त्याला जर छोटा आहे तर त्याला राहू द्या. ज्याचं ड्युरेशन कमी राहिलं त्याच्यावरती फोकस करा. पहिलं छोटं एक कर्ज संपवा. म्हणजे काय होणार, त्याचा जो EMI चाललाय तो तुमच्याकडं बॅलन्स राहायला सुरुवात होईल, म्हणजे वाचायला सुरुवात होईल. म्हणजे नेटवर्थ, म्हणजे कमाई वजा खर्च राहिलं त्याला नेटवर्थ म्हणूयात. ते राहिलेला जो पैसा आहे ना तो वाढायला सुरुवात होईल. आणि मग एक एक कर्ज फोकस करायचं. सगळं कर्ज एकाच वेळेला नो वे. छोटं म्हणजे कमी ड्युरेशनचं पहिलं नील करायचं जर तुमच्याकडं नेटवर्थच राहत नाही, शिल्लकच राहत नाही, फार स्ट्रेसमध्ये असाल तर. आणि जर तुमचे चांगले पैसे राहत आहेत तर मात्र मोठ्या व्याजाचं कर्ज तुम्ही फोकस करू शकता. सर्व लोन लिहा. ते कसं कसं फेडायचं त्याचा प्लॅन बनवा आणि पुढच्या एक लोन फेडलं की पुढच्या लोनकडे मूव्ह करा. डेट स्नोबॉलचा फायदा काय, कॉन्फिडन्स वाढतो. एक एक लोन संपायला लागलं की आपण जिंकल्याची फिलिंग येते आणि ते फार महत्त्वाचं आहे. विजयाची भावना येते आणि पुढचे जाण्याचा आत्मविश्वास वाढतो. कॅश फ्लो वाढतो. म्हणजे काय, एक हप्ता बंद झाला म्हणजे तुमच्याकडे शिल्लक राहणारी रक्कम वाढते आणि एकामागून एक लोन संपत जातात आणि लोन ट्रॅपमधून तुम्ही पूर्ण बाहेर निघता. आता कर्जातनं तुम्ही बाहेर पडलात तर इमिजिएटली मी काय म्हणेल, कर्जातनं बाहेर पडण्या अगोदर हा रनवे बनवणं गरजेचं आहे. तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असणं खूप खूप महत्त्वाचं. पहिलं तर डेट फ्री होण्याचं गरजेचं आहे. डेट फ्री झालात की काय करायचं की तुमच्याकडे कुशन बनवण्याची गरज आहे. 3 ते 6 महिन्याचा खर्च जो आहे तो तुमच्याकडे बनला की त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, थोडाफार चान्स घेऊ शकता, कुठेतरी जॉब सर्च करू शकता, कुठेतरी काय करू शकता, वेळ काढू शकता. कारण पहिलं तुम्ही करत असता, हप्ते भरायचं टेन्शन असतं, मग तुम्ही त्या आहे त्या जॉबवरतीच पूर्ण कॉन्सन्ट्रेट असता. उद्याच्याला तिथनं काढलं तर काय करणार आणि मग तुम्ही पडेल ते काम करत बसता, खूप सारा वेळ त्यासाठी स्पेंड करता. पण जेव्हा तुमच्याकडे थोडंसं 5-6 महिन्याचं कुशन असतं त्यावेळी थोडंसं तिकडचं काम कमी करून तुम्ही अजून ॲडिशनल अर्निंगसाठी जाऊ शकता किंवा जॉब शोधू शकता. बिकॉज यू हॅव द कुशन. रिटायरमेंट प्लॅनिंग सुरू करा. 15% रक्कम ही रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी दीर्घकाळासाठी जर तुम्ही गुंतवली तर फार बेस्ट तुमच्यासाठी कंपाऊंडिंग होऊ शकतं आणि खूप चांगला कॉर्पस तयार होऊ शकतो. फायनान्शियल फ्रीडम होण्याचा रोडमॅप साधा सोपा आहे. फायनान्शियल रियालिटी जी आत्ता सध्याची आहे ती तुम्ही स्वीकारली पाहिजे. जर ती नाही स्वीकारली तर काहीही होऊ शकत नाही. इमर्जन्सी फंड बनवा आणि लोन फ्री झाल्यानंतर रनवे फंड करा आणि रिटायरमेंटसाठी, रिटायरमेंट नाही, सेकंड सोर्स ऑफ अर्निंग म्हणूयात. काय होतं, रिटायरमेंट म्हणलं की एकदमच ते म्हातारपणाचं फिलिंग येतं. सेकंड सोर्स ऑफ अर्निंग, आज हे मशीन काम करतं, उद्याच्याला काम करायचं बंद झालं कोणत्याही कारणाने, टेक्नॉलॉजी बदलली,
म्हणजे आता तुमच्या जागेवर रोबोट काम करतात असं विचार करा, तर तुमचं जॉब जाईल. मग त्यावेळेला तुमच्याकडं तुम्ही न काम करता सुद्धा उत्पन्न येतं. इट्स कॉल्ड सेकंड सोर्स ऑफ अर्निंग. द सेकंड सोर्स ऑफ अर्निंग, तुम्ही जे कमवतं त्याला रिप्लेस करण्यासाठी तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करता, इट्स कॉल्ड की आपण रिटायरमेंट म्हणतो, पण आपण सेकंड सोर्स ऑफ अर्निंग हे करा. आणि सेकंड सोर्स ऑफ अर्निंग तुमच्या इन्व्हेस्टमेंटनी तुमचं उत्पन्न रिप्लेस केलं की तुम्ही बाहेर पडू शकता. व्यवसायाने पण करू शकता, खूप साऱ्या गोष्टी मार्ग अवेलेबल आहेत. पण इथं मात्र आपण इन्व्हेस्टमेंटबद्दलच बोलतो आहे. व्यवसाय शिकवायचं म्हणजे त्यासाठी अजून खूप सारी गुणवत्ता येते, खूप साऱ्या गोष्टींची गरज पडते. तर हे इन्व्हेस्टिंगनीच आपण करूयात असं कन्सिडर करा. अंतिम संदेश काय? फायनान्शियल फ्रीडम एक दिवसात मिळत नाही, तर याला कन्सिस्टंटली छोट्या छोट्या बदलांनी हे पॉसिबल आहे. मोठे बदल एका रात्रीत होत नाही, पण रोजच्या छोट्या सवयीमुळे नियमित कृती करा. ज्ञान असणं पुरेसं नाही. एज्युकेशन इज इन्फॉर्मेशन, नॉट अ ट्रान्सफॉर्मेशन. शिक्षण माणसाला फक्त इन्फॉर्म करतं. ज्ञान असणं म्हणजे सगळंच आहे असं नाही. कितीतरी हुशार क्लेवर लोकांना मी भेटतो, बट दे आर नॉट फायनान्शियली फ्री और फायनान्शियली स्टेबल ऑल्सो. सो आजपासून सुरुवात करा. छोटी छोटी बचतसुद्धा नियमित जर केली तर खूप काही देऊ शकते. योग्य फायनान्शियल प्लॅनिंग करा. योग्य दिशेने केलेली आर्थिक आखणी शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही जर वाटचाल केली तर मला वाटतं की तुम्ही लवकरच आर्थिक उद्दिष्ट पूर्ती कराल. आर्थिक उद्दिष्टपेक्षा मी माझा मग एक व्हिडिओ बनवला आहे, फास्टेस्ट करोड 1 करोड बनवा आणि पुढचे करोड फार फास्ट बनतील. मग तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तो व्हिडिओ बघा. फास्टेस्ट 1 करोड बनवण्याचा विचार करा. बघा, पहिला 1 करोड बनवायलाच त्रास आहे, त्याच्यानंतर मात्र एवढा काही त्रास नाही. गोल बेस्ड प्लॅनिंग करणं चांगलं असतं, पण माझ्या ह्या जर्नीमध्ये माझ्या असं लक्षात आलं की गोल बेस्ड प्लॅनिंग लोक फॉलो करत नाहीत. मग मी असं म्हणतो की तुम्ही 1 करोड पहिले बनवा. इन्व्हेस्टमेंट करायचं बंद करा. उदाहरण आहे. आणि तुमचं तुम्ही घर घ्या, गाडी घ्या, ट्रिपा करा, काय करायचं ते करा. हे 1 करोड तुम्ही कामाला लावा. ते 1 करोड तुमच्यासाठी व्हेरी फास्ट आणि खूप चांगली वेल्थ क्रिएट करू शकतील. आणि ऑनवर्ड मग ते पैसे खूप चांगले बनल्यानंतर तुम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी वापरायचे, तुम्हाला घर घेण्यासाठी वापरायचे, फिरायसाठी वापरायचे, का उत्पन्नासाठी वापरायचे, ते आपण डिसिजन घेऊ शकता तुमचं तुम्ही. सो व्हिडिओ आवडलाय नाही आवडलाय हे बाजूला ठेवा. बघा, काही गोष्टी आवडीनं करायच्या असतात, काही गोष्टी गरजेनं करायच्या असतात. फायनान्शियल प्लॅनिंग और फायनान्शियल इंडिपेंडन्स हे आवडीचा विषय नसून गरजेचा विषय आहे. आवडीनं रोज बटाट्याची भाजी का, काही फरक नाही पडत, पण तुम्हाला आवडत नाही गुंतवणूक करायला, म्हणजे तुम्हाला आवडतंय स्वतःबरोबर ॲडजस्टमेंट करून त्रासदायक आर्थिक जीवन जगायला, असा त्याचा अर्थ होतो. तुम्हाला आवडत आहे का? ज्यांना आवडतंय त्यांनी म्हणा हा व्हिडिओ पण नाही आवडला, हे कंटेंट पण नाही आवडलं आणि मला हे नाही करायचं. आणि ज्यांना करायचं आहे त्यांनी कमिटेडली हे सगळं करा. आणि हेच तुम्ही करावं या अपेक्षेने मी व्हिडिओ बनवत असतो. कुठेही करा, कसंही करा. माझी काही गरज वाटली तर खाली नंबर आहेतच, त्याच्यावरती संपर्क करा. आय विल हेल्प यू टू बिकम अ फायनान्शियल स्टेबल, फायनान्शियल फ्री. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.